सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट यामधला पेपर 1 आहे ऑफिस मोटिवेशन। त्याचं पहिलं प्रकरण आहे सभेसंबंधी चिटणीसाची कार्य। त्यामध्ये सभा म्हणजे काय, सभा म्हणजे काय किंवा सभा ही काय संकल्पना आहे। सभा हा अलीकडच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्वीपासूनच अगदी कौटुंबिक असा शब्द आहे। सभा ही संकल्पना सर्वांच्याच परिचयाची असते। निश्चित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती ज्यावेळेस एकत्रित येतात आणि त्या एकत्रित आलेल्या व्यक्तींच्या समूहाला सभा असे म्हणतात। सभा म्हणजे काय तर पहिला मुद्दा असा आहे की सभेमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणे। म्हणजे सभेसाठी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणं गरजेचं असतं आणि सभा घेण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे आणि म्हणूनच विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार एकत्रित येतात या प्रक्रियेला सभा असं म्हटलं जातं। सभेमध्ये प्रत्येकाला आपले मत, आपले विचार मांडता आले पाहिजे। त्यामुळं सभेमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो, सभेमध्ये आपले मत, कल्पना, विचार मांडता आले पाहिजे। सभेमध्ये चर्चा झाली पाहिजे। सभेमध्ये आपले विचार, कल्पना, मत मांडता येते व कोणताही निर्णय घेत असताना त्याबाबत चर्चा करून योग्य किंवा अयोग्य निर्णय आहे तो ठरवता आला पाहिजे, निर्णय घेता आला पाहिजे। या ठिकाणी बहुमतानं किंवा एखाद्या विषयावर चर्चा करत एखाद्या विषयावर निर्णय घेता आला पाहिजे। थोडक्यात काय, ज्या उद्देशासाठी आपण सभा घेतलेली आहे तो उद्देश साध्य झाला पाहिजे आणि या प्रक्रियेला सभा असे म्हणतात। सभा कायदेशीर होण्यासाठी, सभेसाठी कायदेशीर होण्यासाठी योग्य प्रकारे सभा बोलवली पाहिजे, संघटित केली पाहिजे आणि नियमानुसार ती चालवली गेली पाहिजे। यासाठी सभेचं अगोदर नियोजन केलेलं असलं पाहिजे आणि सभेचं नियोजन कोण करतं तर सभेचं नियोजन व्यवसायातला जो काही चिटणीस असतो तो सभेचं नियोजन करतो आणि त्यानुसार विशिष्ट वार, विशिष्ट वेळ किंवा विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी आणि विशिष्ट उद्दिष्ट किंवा एकत्रित जी काही उद्देश आहेत ते उद्देश साध्य होण्यासाठी अनेक उद्देशासाठी सुद्धा किंवा अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी सुद्धा सभा घेतली जाते। सभा हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे, म्हणजे मीटिंग, सभा म्हणजे मीटिंग। मीटिंग हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे। मेटा हा लॅटिन शब्द आहे आणि या लॅटिन शब्दापासून सभा हा विषय आलेला आहे। मेटा म्हणजे समोरासमोर बसून एखाद्या विषयावर चर्चा करणं याला सभा असं म्हटलं जातं आणि त्यालाच मीटिंग असं म्हटलं जातं। म्हणून मेटा या शब्दाची उत्पत्ती मीटिंग अशी झालेली आहे। त्याचबरोबर समोरासमोर बसून चर्चा करणं, धोरण ठरवणं, निर्णय घेणं आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणं
हे सभेमधले महत्त्वाचे विषय असतात. त्याचबरोबर सभा म्हणजे काय, सभेचा अर्थ थोडक्यात आता सभा हा मेटा या लॅटिन भाषेतील शब्दापासून या मीटिंग या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. त्याचप्रमाणे सभेच्या व्याख्या सांगत असताना त्यामध्ये पहिली व्याख्या अशी आहे की सभा म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन निर्णय घेणे. सभा म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणं आणि निर्णय घेणं, या प्रक्रियेला सभा किंवा मीटिंग असं म्हटलं जातं. ही पहिली व्याख्या आहे. शॉ आणि स्मिथ यांच्या व्याख्येनुसार कंपनीच्या संबंधित दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित चर्चा करण्यासाठी एकत्रित येणे होय. कंपनीशी संबंधित 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येणं आणि त्यावर चर्चा करणं. म्हणजे कंपनी म्हणलं की कंपनीमध्ये कंपनीशी संबंधित लोक येतात. कंपनीशी संबंधित लोक कोण असतात, तर कंपनीचे सर्वात अगोदर संबंधित असतात कंपनीचे भागधारक, त्यानंतर संचालक, त्यानंतर कार्यकारी संचालक, किंवा मग सचिव, किंवा यालाच आपण चिटणीस असं म्हणतो, चिटणीस. आणि त्यानंतर कंपनीचे नीचे विभाग प्रमुख, आणि कर्मचारी. आता कंपनीशी संबंधित व्यक्ती म्हटलं की भागधारक आले, संचालक आले, कार्यकारी संचालक किंवा सचिव किंवा त्याला चिटणीस असं म्हणतात. कंपनीचे वेगवेगळे विभाग असतात. कोणतीही कंपनी घेतली तर खरेदी विभाग असतो, विक्री विभाग असतो, उत्पादन विभाग असतो, त्यानंतर वाहतूक विभाग असतो, कामगार कल्याण विभाग असतो. म्हणजे अशा प्रकारे, किंवा प्रशासक विभाग असतो, प्रशासकीय विभाग असतो. तर असे अनेक विभाग असतात. त्या विभागांचे प्रमुख आले, त्यानंतर सर्व कर्मचारी आले. तर यांच्यातील कोणत्याही संबंधित 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती ज्यावेळेस एकत्रित येतात आणि कंपनीच्या संबंधित एखाद्या विषयावर चर्चा करतात, तेव्हा त्या चर्चेला सभा असं म्हणतात. आता सभा ही का घेतली जाते, तर सभा ही कंपनीची ध्येय आणि धोरणे ठरवण्यासाठी घेतली जाते. ध्येय आणि धोरण ठरवण्यासाठी सभा घेतली जाते. त्यानंतर एकत्रित आल्यानंतर चर्चा होते. चर्चेमध्ये अनेक विषय, आयत्या वेळेला नवीन विषय येतात, त्या विषयावर चर्चा होते. आणि जे नव्याने विषय येतात त्यांना प्रस्ताव असं म्हणतात. प्रस्ताव. आणि ज्यावेळेस प्रस्तावाचा निर्णय लागतो किंवा प्रस्ताव मंजूर केला जातो, तेव्हा प्रस्तावाचं ठरावामध्ये रूपांतर होतं. ठराव म्हणजे कोणतीही सभा घेत असताना कंपनीशी 2 किंवा कंपनीच्या संबंधित 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्रित येतात आणि सभा घेतात, यामध्ये भागधारक असतील, संचालक असतील, कार्यकारी संचालक असेल, सचिव असेल, चिटणीस असेल, किंवा कंपनीचे विभाग प्रमुख असतील, किंवा कंपनीचे कर्मचारी असतील. आता ह्या सर्व सभेशी संबंधित सर्व कार्यवाही करण्याची किंवा सभेपूर्वी सभेसंबंधित संपूर्ण कामकाज किंवा कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचं काम सचिवाचं असतं. कार्यक्रम पत्रिकेनुसार
आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना, संबंधित आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना एकत्रित बोलवण्याची किंवा वेळेत त्यांना सूचना देण्याची आणि सूचना देऊन त्यांना वेळेमध्ये बोलवण्याची जबाबदारी सचिवाची असते किंवा कळवण्याची जबाबदारी सचिवाची असते. एखादी सभा घेण्यासाठी दिवस, वेळ आणि ठिकाण हे निश्चित करण्याची जबाबदारी सुद्धा सचिवाची असते. त्या कार्यक्रम पत्रिकेमध्येच सभेमध्ये जे काही विषय आहे, विषय मांडायचे आहे, ते विषय मांडण्याची जबाबदारी किंवा जे काही विषय घ्यायचे आहे ते विषय उच्चाधिकारी किंवा प्रशासन किंवा ज्यांना आपण टॉप मॅनेजमेंट म्हणतो, टॉप मॅनेजमेंटकडून त्या सभेमध्ये जे काही विषय चर्चेला घ्यायचे आहेत त्याबाबत विषयांची मांडणी किंवा जे काही विषय घ्यावायचे आहेत ते विषय चर्चा करून त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सचिव घालत असतो. तर अशा प्रकारे मीटिंग या शब्दात मीटिंग म्हणजे काय, मीटिंग कोण घेतं, मीटिंग कशासाठी घेतली जाते. कारण एकट्यानं एखादा जर निर्णय घेतला तर तो चुकण्याची शक्यता असते. मग असा निर्णय चुकू नये म्हणून 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येतात, एखाद्या विषयावर चर्चा करतात आणि त्या चर्चेतून त्या जे काही उद्दिष्ट आहे, ज्या विषयावर चर्चा करायचे जो काही उद्देश आहे तो सफल होणार असेल तर तो विषय विचारात घेतला जातो, निर्णय घेतला जातो. निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी घेतली जाते, अंमलबजावणी केली जाते आणि मग हा विषय या ठिकाणी संपतो. तर इथंपर्यंत सभा म्हणजे काय. आता सभेची दुसरी अजून एक व्याख्या अशी सांगता येते की आम्हाला एकसारख्या उद्दिष्टासाठी म्हणजे सामायिक हितसंबंधासाठी एकत्रित येऊन चर्चा करणे म्हणजे सभा होय. म्हणजे सभेमध्ये एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा एखादा विषय असू शकत नाही, तर संबंधित सर्वांचा कॉमन किंवा सामायिक असा विषय असावा आणि त्यामध्ये मग सामायिक हितसंबंध असलेले विषयच फक्त चर्चेसाठी घेता येतात. व्यक्तिगत संबंधांना किंवा व्यक्तिगत विषयांना सभेमध्ये स्थान असत नाही. कंपनीच्या दृष्टीने भागधारक आणि संचालक यांनी पूर्वनियोजनानुसार एकत्रित येणे व कार्यक्रम पत्रिकेनुसार कामकाज पार पाडणे या प्रक्रियेला सुद्धा सभा असे म्हणतात. तर सभेसाठी किमान 2 व्यक्ती एकत्र येणं आवश्यक आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणं आवश्यक आहे. सभेसाठी जे काही विषय आहे ते सामायिक असावे किंवा समान हितसंबंध किंवा सामूहिक हित संबंधित विषयावर फक्त चर्चा करता येते. व्यक्तिगत विषयावर मीटिंगमध्ये किंवा सभेमध्ये चर्चा करता येणार नाही. संस्थेच्या विषयावर, संस्थेच्या संबंधित कोणत्याही विषयावर चर्चा करता येते. सभा म्हणलं की सभेचा दिवस ठरलेला असला पाहिजे, सभेची वेळ ठरलेली असली पाहिजे, सभेचं ठिकाण ठरलेलं असलं पाहिजे यानुसार. आणि शिवाय कंपनी कायद्यानुसार जर कंपनीची सभा घ्यायची असेल तर कंपनी कायदा 1956 नुसार सभेसाठी जी काही नियमावली तयार केलेली आहे त्या नियमावलीनुसार सभा झाली पाहिजे. थोडक्यात सभेचं कामकाज हे कायद्यानुसार झालं पाहिजे. आता सभेचे महत्व. आता सभा ही का घेतली जाते, सभा घेण्याचं कारण काय, तर सभेचं महत्व काय, सभा म्हणजे काय आणि सभा घेण्याचं महत्व किंवा सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करण्याचं महत्व काय. कारण सभेमध्ये प्रत्येकाला स्वतःचे विचार मांडता आले पाहिजे. लोकशाही पद्धत. थोडक्यात काय, सभेचे महत्व. सभेच्या महत्वामध्ये लोकशाहीनुसार सभा झाली पाहिजे. त्यामध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाला विषय किंवा प्रस्ताव
मांडण्याचा अधिकार असतो. प्रस्ताव व ठराव. आता सभा म्हटलं की लोकशाही पद्धतीनं सभेमध्ये सर्वजण एकत्र आले पाहिजेत. प्रत्येकाला स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे, कारण सभा ही सामुदायिक असते, सामूहिक हितासाठी असते, समान उद्दिष्ट ठेवून सभा आलेली असते, सभा निश्चित केलेली असते. त्यासाठी लोकशाही मार्गाचा वापर केला जातो. लोकशाही म्हणजे काय, तर लोकांच्या मताचा आदर केला जातो आणि एकंदरीत लोकांच्या किंवा त्या संबंधित व्यक्तींच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले जातात. यासाठी लोकशाही तत्व या ठिकाणी वापरले गेलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. म्हणजे कार्यक्रम पत्रिकेनुसार जे काही विषय असतील त्या सर्व विषयावर चर्चा करून त्या प्रत्येक विषयावर स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. स्वतः त्यावर चर्चा करण्याचा अधिकार असतो. किंवा कोणताही विषय असेल तर त्या विषयामध्ये काही चांगल्या बाजू असतात, काही कमकुवत बाजू असतात. त्या दोन्ही बाजू मांडण्याचा अधिकार त्या सभेमध्ये किंवा मीटिंगमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असतो. प्रत्येकाला विषय किंवा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार असतो. जर एखादा विषय अचानक आयत्या वेळेला निघाला तर प्रत्येकाला स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडता येतं आणि मत मांडून तो जे काही मांडलेलं मत असतं त्या मताला प्रस्ताव असे म्हणतात. आणि मग या प्रस्तावाचं ठरावात रूपांतर कधी होतं, जर बहुमतानं तो जर प्रस्ताव सर्वांनी मंजूर केला तर या प्रस्तावाचं ठरावामध्ये रूपांतर होतं आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठराव तयार होतो. तर ठराव म्हणजे काय आणि प्रस्ताव म्हणजे काय, जो विषय मांडला जातो त्याला प्रस्ताव असे म्हणतात आणि जो विषय मंजूर होतो त्याला ठराव असे म्हणतात. तर वरील व्याख्यांचा जर आपण विचार केला किंवा वरील बाबींचा विचार केला तर एक लक्षात येतं की सभेसाठी किमान 2 व्यक्ती आवश्यक आहेत. सभेसाठी सामायिक संबंधित विषय असले पाहिजेत. सभेचा दिवस, वेळ, ठिकाण निश्चित असलं पाहिजे. सभेचं कामकाज हे कायद्यानुसार झालं पाहिजे. सभेचं महत्त्व सांगत असताना आता सांगितलं की लोकशाही पद्धतीनं सभा चालली पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार असतो. आणि मग विषय मांडल्यानंतर त्या विषयाला मंजुरी त्या सभेमध्ये घ्यावी लागते आणि मंजुरी घेतल्यानंतर मंजुरीनंतर तो ठराव पास होतो आणि ठराव जो काही पास होतो तो त्या ठरावाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी सर्वस्व चिटणीसाची असते किंवा सचिवाची असते. त्यानंतर सभांची गरज आणि महत्त्व. सभांची गरज आणि महत्त्व यामध्ये अजून काय आपल्याला मुद्दे विचारात घ्यावे लागतील. त्यामध्ये कंपनीची ध्येय धोरणे निश्चित करणे, भविष्यकालीन नियोजन करणे, निर्णय घेणे आणि निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे. म्हणजे यामध्ये कोणतीही सभा घेत असताना निश्चित असं ध्येय किंवा धोरण भविष्य काळासाठी ठरवण्यासाठी सभा घेतली जाते. त्यानंतर त्यामध्ये नियोजन केलं जातं. भविष्य काळामध्ये जे काय आपण ठरवलेलं आहे किंवा कोणती जी काही ध्येय धोरणं ठरवलेली आहेत त्या ध्येय धोरणानुसार भविष्य काळासाठी नियोजन करावं लागतं आणि नियोजन करण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेतल्यानंतर त्या जे काही ठरवलेलं आहे किंवा जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यांची काय करावं लागते तर अंमलबजावणी करावी लागते. अशा प्रकारे सभेची गरज आणि सभेचं महत्त्व या ठिकाणी
आता सभा सभा म्हटल्यानंतर कंपनीच्या बाबतीत 2 प्रकारच्या सभा असतात। यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही सभा आहेत त्या सभांचा आपण या ठिकाणी विचार करूया। या ठिकाणी एक भागधारकांच्या सभा असतात, भागधारकांच्या सभा, त्यामध्ये एक नियामक सभा, 2 विशेष साधारण सभा आणि 3 वार्षिक सर्वसाधारण सभा। आणि दुसरा मुद्दा असतो की संचालक मंडळाच्या सभा। आता सभा म्हणलं की कंपनी आली, संस्था आली, व्यवसाय आला। व्यवसायामध्ये आज आपण ज्या सभांचा अभ्यास करतो त्यामध्ये संयुक्त भांडवली संस्था किंवा जॉईंट स्टॉक कंपनी याचा विचार आपण या ठिकाणी करतो। संयुक्त भांडवली संस्था, संयुक्त भांडवली संस्था। आता संयुक्त भांडवली संस्था याला जॉईंट स्टॉक कंपनी असं म्हणतात, जॉईंट स्टॉक कंपनी। आता या संयुक्त भांडवली संस्था किंवा एकत्रित सर्वांचं छोटं छोटं भांडवल एकत्रित करून जी संस्था उदयास येते त्याला संयुक्त भांडवली संस्था किंवा जॉईंट स्टॉक कंपनी असं म्हणतात। म्हणजे एखादी जर संस्था घेतली, एखादी कंपनी घेतली तर त्या कंपनीचे शेअर्स हजारो असतात, लक्षावधी सुद्धा शेअर्स असतात आणि हे शेअर होल्डर किंवा भागधारक, शेअर्स घेणारे हे देशभर विखुरलेले असतात किंवा जगभर विखुरलेले असतात। कारण अलीकडच्या काळामध्ये खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण हे धोरण सर्व जगानं स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं जग हीच एक बाजारपेठ झालेली आहे आणि यानुसार संयुक्त भांडवली संस्थेचे जे काही भागधारक असतात तर हे भागधारक संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये पसरलेले असतात आणि एकाच वेळेला हजारो लक्षावधी सभासद असतात आणि लक्षावधी सभासद एकाच वेळेला येऊन एखादी मीटिंग घेऊ शकत नाही। तर याकरिता त्यांचे प्रतिनिधी वर्षभर कामकाज पाहत असतात आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणजे एकूण भागधारकांच्या मधून जे काही प्रतिनिधी निवडले जातात त्यांना संचालक असे म्हणतात। आणि मग हे संचालक एकूण सर्व संचालकांचं मिळून संचालक मंडळ तयार होतं आणि संचालक मंडळ वर्षभर सभा घेतं। संचालक मंडळाच्या सभा या महिन्यातून एक व्हावी किंवा किमान वर्षातून 6 सभा व्हाव्यात असं यामध्ये बंधन आहे। त्याचबरोबर आयत्या वेळेला किंवा आयत्या विषयावर अचानक त्यांना अनेक सभा घेण्याचा सुद्धा अधिकार आहे। मग हे संचालक मंडळ सभा घेत असतं, हे वर्षभर घेत असतं, वर्षभर कामकाज होत असतं, वर्षभर व्यवहार होत असतात। एखाद्या उद्योगधंद्याचे व्यवहार हे वर्षभर होतात। वर्षभर झालेले व्यवहार हे तुमच्या रोजकिर्दीमध्ये नोंदवले जातात। रोजकिर्दीमधून किंवा जर्नलमधून परत ते खातावणीमध्ये किंवा लेजरमध्ये नोंदवले जातात। वर्षभर व्यवहार चालतात। वर्ष संपतं, वर्ष संपल्यानंतर समजा एखादा आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून चालू होतं, समजा 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 20 हे आर्थिक वर्ष असेल, 31 मार्च 20 ला सर्वच्या सर्व खाती बंद केली जातात, क्लोज केली जातात आणि सर्व खाती क्लोज केल्यानंतर प्रत्येक खात्याचा बॅलन्स येतो। तो बॅलन्स स्वतंत्र एका पत्रकामध्ये घेतला जातो। त्या पत्रकाला 23 पत्रक असे म्हणतात, 23 पत्रक। आणि मग या 23 पत्रकावरून वार्षिक हिशेब पत्रके तयार केली जातात। वार्षिक हिशेब पत्रके म्हणजे फायनल अकाउंट तयार केली जातात। फायनल अकाउंट तयार केल्यानंतर हे वार्षिक हिशेब पत्रके ऑडिटर किंवा हिशेब तपासनीस तपासतो
आणि तपासल्यानंतर मग यामध्ये एक संच तयार होतो की व्यापारी खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक. व्यापारी खातं ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा काढण्यासाठी वापरलं जातं, किंवा याचा उद्देश असतो ढोबळ नफा काढणं किंवा ढोबळ तोटा काढणं. नफा तोटा खात्याचा उद्देश असतो निव्वळ नफा काढणं किंवा निव्वळ तोटा काढणं. आणि ताळेबंद पत्रक हे सांपत्तिक स्थितीचं दर्शन करतं. म्हणजे प्रत्येक व्यवसायाची जी काही सांपत्तिक स्थिती आहे त्याचं दर्शन घडवतं. आणि मग हे सर्व झाल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते. म्हणजे सर्व सभासदांची किंवा भागधारकांच्या ज्या काही सभा असतात त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते. परंतु आता भागधारकांच्या सभा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की नियामक सभा, स्टॅट्युटरी मीटिंग. नियामक सभा ही कंपनीच्या आयुष्यामध्ये एकदाच घेतली जाते. नियामक सभा कंपनीच्या आयुष्यामध्ये एकदाच घेतली जाते. कंपनी स्थापन झाल्यापासून किंवा कंपनीच्या व्यवसायाला सुरुवात झाल्यापासून एका महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत ही सभा घ्यावी लागते. नियामक सभा 1 महिन्यानंतर ते 6 महिन्यापर्यंत घ्यावीच लागते. आणि जर ही नियामक सभा घेतली नाही तर त्या कंपनीवर निबंधक किंवा रजिस्ट्रार काय करू शकतो की कारवाई करू शकतो. आणि ही कारवाई ज्या अधिकाऱ्याने ही सभा बोलवणं आवश्यक असतं त्या अधिकाऱ्याला दंडात्मक आणि तुरुंगवासाची सुद्धा शिक्षा होऊ शकते. तर नियामक सभा ही वर्षातून कंपनीच्या आयुष्यात एकदाच घेतली जाते. कंपनीची नोंदणी झाल्यापासून किंवा कंपनीने व्यवसायाला सुरुवात केल्यापासून 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत कंपनी कायदा 1956 कलम 165 नुसार ही सभा घ्यावी लागते. आणि कायद्याने ही सभा घेणं बंधनकारक आहे. आता नियामक सभा ही का घेतली जाते, हिचे काहीतरी उद्दिष्ट असतात किंवा याचे काहीतरी उद्देश असतात. नियामक सभा का घेतली जाते तर अगदी सुरुवातीचा काळ असतो. सुरुवातीच्या काळामध्ये भागधारकांनी शेअर्स विकत घेतलेले असतात. आपण कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घेतलेले आहेत, कंपनी कोणता व्यवसाय करत आहे, आणि मग हे समजणं महत्त्वाचं असतं सभासदांना. किंवा कंपनीची प्रगती आतापर्यंत कुठंपर्यंत झालेली आहे, कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली आहे किंवा नाही. तर या दृष्टिकोनातून हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून नियामक सभा घेतली जाते. कंपनी कायदा 1956 कलम 165च्या तरतुदीनुसार तिचं पालन करणं हे कंपनीला गरजेचं असतं. त्यानंतर नियामक अहवाल मंजूर करणं. नियामक अहवालामध्ये खालील बाबींचा उल्लेख होतो की बाबा सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीचं कोणतेही उत्पादन नसतं. कंपनीची नोंदणी करण्यासाठी किंवा प्रवर्तक जे काय खर्च करतात त्या खर्चाला मंजुरी घेणं किंवा प्राथमिक खर्चाला मंजुरी घेणं, कंपनीनं केलेले जे काही करार असतात ते करार कोणते करार केलेले आहेत, कोणाबरोबर करार केलेले आहेत, या कराराबाबत माहिती सभासदांना मिळावी. कंपनीनं जी काय घटना किंवा कंपनीने जी काय नियमावली तयार केलेली आहे ती घटना किंवा नियमावली सभासदांना कळावी. या संदर्भात नियामक सभा घेतली जाते. कंपनीने केलेली कराराची माहिती आणि पदाधिकाऱ्यांची निवड. या नियामक सभेमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. यामध्ये संचालक मंडळ म्हणजे पहिलं संचालक मंडळ हे निवडलेलं असतं. ते इलेक्शन पद्धतीनं म्हणजे निवडून आलेलं नसतं तर त्यांची सिलेक्शन केलेलं असतं. थोडक्यात इलेक्शनच्या ऐवजी सिलेक्शन करून पहिलं संचालक मंडळ किंवा पहिलं प्रवर्तक मंडळ असतं त्यांची नेमणूक केलेली असते. ते संचालक, त्यानंतर कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक, सचिव आणि हिशेब तपासणी यांची नेमणूक या सभेमध्ये केली जाते.
आणि त्यामुळे त्यामध्ये त्या किंवा नियामक सभेमध्ये त्यांची नावे आणि त्यांचे पत्ते हे तुम्हाला जाहीर केले जातात.